नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. अजून चहा नाही झालेला, आत्ताशी आंघोळ वगैरे झालेली आहे. काही आमच्याकडे पाऊस नाही आहे, फक्त असं वातावरण आहे की आत्ता पाऊस येईल. आणि सकाळी एवढं ढगाळ वातावरण होतं ह्या साईडला. इकडे नगरची साईट आहे ही, आणि ह्या साईडला एवढं ढगाळ वातावरण होतं. नक्कीच पाऊस झाला असणार आहे सकाळपासून. आपल्या इकडे काही पाऊस नाही, काल पण नाही आहे. काल थोडंसं आलं खुरपायला. काही रानं आहेत चिकण, ते खुरपायला येत नाही. आमचं तरी येणारच नाही. आमचं तर हे 15 दिवस येणार नाही. इथे पाणी जमतं. आपली एक पात राहिली, ही एवढी एकच राहिली होती. कारण का ना ह्या पातीला आपल्याला तिकडे जायचं होतं. मी अर्ध्यातनं सोडून गेले. आपल्याला आपण मार्कंडेय ऋषीच्या डोंगरावर जाताना हे पण झालं असतं. माझं म्हणजे तसं बजेट होतं की हे होणार आहे, पण मग आता फोन येईल, मग फोन येईल, आणि आपण फ्रेश होऊन बसलेलो, परत नको वाटलं यायला, म्हणून ते राहिलं. स्किप न करता व्हिडिओ पाहत्या त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतेच, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कठीण माझे व्हिडिओ पाहते. तुमचे एक कमेंट मला फार मोठी स्फूर्ती देते. हे पहा, आता हे असेच गळून चाललेत, आणि हे इथे हे बिया आहेत, ह्याला येतात. आणि हे बियांचं कोंबड्याच्या खुरड्याच्या मागे एक वेल आलेला आहे. आणि हे पहा, मी त्यांना म्हटलं अजिबात औषधाची फवारणी करायची नाही. हे बघा, नुसता हा गणेश वेल आहे, नुसता गणेश वेल. आता इतकं भारी वाटेल ना ह्याला फुलं येतात. अशा रंगाची फुलं असतात ना, एवढं रेड आणि एवढं डार्क रेड, कुठेच तो कलर नाही आहे. अशी फुलं दिसतील. आणि आपल्याकडे सदा फुले नाही आहे बरं का, पांढरी. पण कुठून काय माहिती. हे पाहिजे, इथे पण सदा फुले आलेली आहे पांढरी, कुठे कुठे लाल पण आलेली आहे. सो आज पण आम्हाला खुरपायचं आहे. आज आम्हाला इथे खुरपायचं आहे, पण आमचं तिकडचं लांबचं शेत आहे. आमचे दोघांचं आहे, तिकडे जायचं आहे. आणि पांढऱ्या गोकर्णालाही फुलं आले. तिकडे निळी गोकर्ण आहे, तिला पण फुलं आलेत. आणि ही पहा आपली पांढरी गोकर्ण, हे पहा, याला पण फुलं आलेत. आणि तिकडे जे निळे गोकर्ण आहेत ते पाऊस पडले की आपोआप फुटतात. पहिल्यांदाच झाडं लावलेली, पुन्हा मी झाडं अजिबात लावली नाही. उन्हाळ्यामध्ये झाडं जळून जातात काही ठिकाणचे, आणि पुन्हा त्याला असा बहर येतो पाऊस पडला की. आणि आम्ही आता रस्त्यावरती असं उपोषणाला बसलो. पहा, बघतोय मी काय करते. काल आंघोळ घालताना ह्याची एवढी मजा आली, पण ह्याला आंघोळच नाही घातली. कारण का ह्याने असं केलं ना की एकदम किती पण निर्दयी माणूस असेल ना, तो नक्कीच पकडून जाईल. मोमबत्ती जसं वो क्या बोलते, मेल्ट हो जाएगा, वैसी बात आहे उसकी. ओके, तो ना आंघोळीला त्याला म्हटलं चल आंघोळीला ब्रुनो, टायगर आंघोळीला सर, त्यांच्या मागे असं लपतो आणि असं एक डोळा काढून बघतो मी आले का. मी म्हटलं तुला आंघोळ घालायची, चल. जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या असं गळ्याला मिठी मारली. मी नाही येणार म्हणतो, परत सोडलं. परत त्याला मी किचन फ्रीजपर्यंत नेलं, असं त्याला ओढत. परत त्यांच्या पायाला असं दोन्ही हाताने पकडलं. मी नाही येणार, मी म्हटलं जाऊ दे, मरू दे, आंघोळ नाही तर नाही. काही मुलं पण असे हट्टी असतात. माझं शुभम पण असंच म्हणायचं लहानपणी, काय गं मम्मी, कशाला एवढं खर्च करायचं, एवढं पाणी वाया जाते, एवढी साबण वाया जाते, नाही आंघोळ केलं म्हणून काय होते, मी असं पांघरून घेऊन झोपतो ना. असू दे. हे पहा, फ्लॉवर पॉट, गुच्छा असा शुभ्र पांढरा. ही फुलं ना मी भोलेबाबाला घेऊन जाते. हे आपल्या शुभमने आणलेले, 2 जागी लावलेले हे झाड आणलेलं. आणि हे आपल्या मठातलं झाड आहे. हे पहा, हे झाड आहे ना, हे पिवळी फुलं लागतात ना, कणेरीचं. हे मला मठातलं झाड दिलं आहे आपल्या बाबांनी. आता ते बाबा आपल्यामध्ये नाही आहेत, स्वर्गीय बाबा. त्यांनी हे पिवळी फुलांचं त्यांनीच झाड दिलेलं आहे. आता आपल्याला आता पण अजून आपले काय सावड, म्हणजे आपले एक जणीच्या आहेत एक्स्ट्रा 2.5 सावडी त्यांच्याकडे आपल्या झालेत एक्स्ट्रा. बाकींच्या 3, अजून 6 राहिलेत. 6 फेडायच्या. आणि मी एकटी जाणार आहे, लांब आहे तिकडं, काय घेऊन जायचं, मग एकटीच जाणार आहे. पटापट स्वयंपाक करते आणि आपली उपासना करायची आणि आपल्याला निघायचे. पावसाचं वातावरण सगळं असतं. मी त्यांना आधीच सांगितलं आहे, इथे जी आलीत ना फुलांची मध्ये हे गवत नाही आहे, हे मध्ये फुलांची रोपं आहेत. काश्मीरी गुलाब, हा पहा, हा काश्मीरी गुलाब आहे. आणि
आगरडा पण आहे, तो आगरडा ठीक आहे. आणि मध्ये आणि हा मला वाटतं हे तिळाचं झाड असावा. तीळ जे आपण खातो, व्हाईट तीळ सफेद, त्यांना मी सांगितलं हे झाड अशीच ठेवायची. आत्ता समजा जर पाऊस असलाय, रिमझिम जरी असेल आणि आपल्याला काही काम नसेल, तेव्हा मी सगळं हे गवत असं उपटून काढते. मी एक 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 जेवढं वेळ भेटेल तेवढं. ते म्हणतात औषध, मी म्हणलं औषध बुषध काय फवार नका, अशीच राहून द्या. आणि झाडं आपल्याला काढायचीच नाहीत ही झाडं, म्हटलं अशीच राहू दे मध्ये मध्ये. काय थोडे दिवसाची असतात, 5-6 महिने, परत ते स्वतःहूनच हे होतात. आणि ते किती छान वाटेल असे झाड तिथं आल्यावर. त्याला काश्मीरी गुलाब, हे काश्मीरी गुलाबानं असं डेरेदार फार मोठं होतं असं. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, इथंच थांबते. पण पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. हे पहा आपली तुळशीची रांगोळी. आणि फार गच्च भरलेलं फुलांनी, आणि खाली पण फुलं पडली, आणि कोंबड्या पटापट पटापट खातात. हे पहा फुलं कशी अडकून बसलेली आहेत. हे पहा, हे पहा, ही फुलं ना पडताना वरती अशी अडकून बसतात पानामध्ये. अमेझिंग. बाय मित्रांनो.